तर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेनं गृहमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं। यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख पीए मार्फत वसुलीचे पैसे घ्यायचे असा आरोप केला। वजाचे हे आरोप म्हणजेच गृहमंत्री फडणवीस यांची चाल असल्याची टीका जी आहे आणि आरोप जो आहे तो माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय। जेलमधील आरोपींचा वापर फडणवीसांना करावा लागत असल्याचा हल्लाबोल रविवारी पुन्हा एकदा देशमुखांनी केलाय। तर अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे। तर अनिल देशमुख कपोलकल्पित बोलत असून हायकोर्टाच्या सांगण्यावरूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे। तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही, याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, पहिल्यांदा तर परमवीर सिंग यांना सीपी महाविकास आघाडीने केलं। अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले। आता विरोधी पक्षनेत्याच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का? त्याला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे? त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहेत याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे। युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीमध्ये 2 आमदारांची मतं फुटल्याच्या संदर्भातला अहवाल यावेळेस काँग्रेस नेत्यांना देण्यात आलाय। दरम्यान 2 आमदारांची मतं फुटली असून त्यांच्याबाबत चार्जशीट तयार करण्यात आली आहे। संबंधितांवर लवकरच कारवाई करणार असा इशारा देखील या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी दिलाय। विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचं जे वोट कास्टिंग झालं त्याच्यामध्ये 7 आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता। त्याच्यातल्या 2 आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेलं होतं। मग आता ज्यांचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार? झाली कारवाई काँग्रेसच्या वतीने झालेली आहे। आमच्याजवळ सगळे मुद्देसूद त्यांच्यासाठी चार्जशीट आमची तयार झालेली आहे। त्यामुळे कारवाई तुम्हाला थोड्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल। तर राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। आज सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। तर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील या दरम्यान ते करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत। यावेळेस ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल। या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। खरं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय।